कोल्हापूरमधून धक्कादायक प्रकरण आता समोर आलंय। हॉस्पिटलमध्ये जबाब घेण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानं अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा आरोप होता। धक्कादायक अशी बातमी आता कोल्हापूरमधून समोर येते। पोलिसांनं थेट अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार आता समोर आला आहे। तर या संदर्भात आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। या ठिकाणी जबाब घेण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानंच या प्रकारचा मुलीचा विनयभंग केल्याचा खळबळजनक असा प्रकार कोल्हापुरातून समोर आला। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्यासोबत जोडले। शेखरकडे जाणार। शेखर, जबाब घेण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानंच अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केलंय, काय अधिकची माहिती आहे? करण बरोबर आहे. कोल्हापुरातल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये ही अल्पवयीन मुलगी जी आहे ती ऍडमिट होते आणि तिच्यावरती उपचार सुरू होते. खरं तर एका प्रकरणी जबाब घेण्यासाठी पोलीस कर्मचारी त्या हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी तू माझी मैत्रीण आहेस, काही अडचण असल्यास मला फोन कर म्हणत त्या मुलगीला नंबर दिला आणि असं करत असताना तिच्या छातीवरती देखील हात फिरवल्याची तक्रार जी आहे ती संबंधित मुली आणि तिच्या आईने ती दिलेली आहे. कोल्हापुरातल्या शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस नाईक चेतन घाटगे याच्यावरती हा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। पोक्सो अंतर्गत हा गुन्हा जो आहे तो दाखल झालेला आहे। त्यामुळं एकंदरीतच जबाब घेण्यासाठी आणि एखाद्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच अशा पद्धतीनं वर्तन केल्यामुळं आता संपूर्ण कोल्हापूरमध्ये खळबळ माजलेली आहे आणि या प्रकरणी आता त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला आहे। तर नक्कीच शेखर, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।